पंचामृत हा असा एक खास पदार्थ आहे की नैवेद्याच्या ताटामध्ये हमखास स्वतःची वर्णी लावतो। तिखट, आंबट, गोड आणि थोडंसं कडू अशा सगळ्या चवींचा गुडनेस जर एखादी डिश सेलिब्रेट करत असेल ते नक्कीच पंचामृत। तर अशा कॉम्प्लेक्स चवींचं मिश्रण असणारं तरीही करायला अतिशय सोपं असणारं सुपर टेस्टी पारंपरिक मिरचीचं पंचामृत आज आपण करूया। रेसिपीची सुरुवात करू। फूड स्टोरीज बाय पल्लवी कौशिक मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। सगळ्यात पहिले एका भांड्यात घेऊया तेल, तापवायला घेऊया आपण। तेल तापलं की त्यामध्ये ऍड करूया मोहरी, ऍड करूया जिरं, ऍड करू मेथ्या, हिंग, घालूयात अख्खे शेंगदाणे, नीट परतून घेऊया आपण। थोडेसे शेंगदाणे शिजले, क्रिस्पी झाले की त्यामध्ये ऍड करूया मिरच्या, घालूया हळद, फक्त रंगाचं असणारं लाल तिखट, काश्मीरी मिरची तिखट, थोडंसं परतून घेऊ आपण। आता यामध्ये ऍड करूया पाणी, नीट मिक्स करून घेऊ आणि थोडंसं हे मिश्रण शिजू देऊ, एक उकळी काढू। थोडीशी उकळी आली की यामध्ये आपण घालूया चिंचेचा कोळ। छान अशी उकळी आली की आपण यामध्ये ऍड करूया गूळ, यानंतर आपण यामध्ये घालूया दाण्याचा कूट, नंतर घालूया भाजलेल्या तिळाचा कूट। सगळं आपण एकदा नीट मिक्स करून घेऊ। आता घालूया मीठ। हळूहळू हे मिश्रण असं शिजत जातं आणि त्याला एक चमक पण येत राहते। आपल्याला थोडंसं हे आळवायचं आहे, थोडंसं आटवायचं आहे। या स्टेजला घालूया सुकं खोबरं किसलेलं। काही वेळेला यामध्ये खोबऱ्याचे कापही घालतात, सुक्या खोबऱ्याचे काप पण घालतात। पंचामृताला मस्त अशी छान चमक आलेली आहे। थोडीशी कन्सिस्टन्सी आपण चेक करूया, थोडंसं घट्ट हवं, जास्त इझिली फ्लोईंग नकोय। हे थोडंसं आता घट्ट झालं आहे आणि नंतर थंड झाल्यावरती ते अजूनच आळतं, त्यामुळे या स्टेजला आपण गॅस बंद करू शकतो। यामध्ये शक्यतो तुम्ही तिखटवाल्या हिरव्या मिरच्या घ्या, नाहीतर चिंच आणि गुळाने त्याचा जो फ्लेवर आहे तो ओव्हरपॉवर होईल। तर तोंडाला एकदम चव आणणारं पंचामृत इज रेडी टू सर्व। एन्जॉय। आज आपण बघितलं स्वादिष्ट मिरचीचं पंचामृत। या सणासुदीच्या दिवसामध्ये हा पदार्थ तुमच्या जेवणामध्ये तुम्ही नक्कीच समाविष्ट करा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू नेक्स्ट एपिसोड मध्ये। टिल देन बाय बाय।